नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 4600 पार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 4600 पार। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 4600 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 4600 पार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 4600 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे मागणी आणि पुरवठ्याची स्थिती, आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सध्या कसा आहे, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे, आणि या सर्व घडामोडींचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार, आणि सरते शेवटी आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव 4600 पार। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही 4200 ते 4500 च्या दरम्यान आहे। सध्या देशांतर्गत बाजारामध्ये मागणीपेक्षा पुरवठा अधिक आहे। सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जो पुरवठा होत आहे तो दिवसाला 1.5 लाख क्विंटलच्या दरम्यान आहे, आणि सोयाबीनचा हा जो पुरवठा आहे हा पुरवठा इथून पुढे म्हणजे मार्च महिन्यात 100% कमी होणार आहे। मार्च महिन्याच्या 15 तारखेपर्यंत सोयाबीनचा पुरवठा हा आपल्याला 1.25 लाख क्विंटल आणि 31 मार्च पर्यंत 1 लाख क्विंटल पर्यंत खाली येताना दिसला तर काहीही आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं मत आहे। पण आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव कायम राहिल्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार नाही, परंतु मार्च महिन्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही क्षणी सोयाबीनचा बाजारभाव हा 4600 पार होण्याची या ठिकाणी आपणास शक्यता दिसत आहे।
मग सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की सोयाबीनचा बाजारभाव मार्च महिन्यात 4,600च्या वर गेला की त्याच्यापेक्षा जास्त स्तरावरती बाजारभाव काही टिकण्याची संभावना नाही। यामुळे आपल्याला 4,600चा भाव मिळाला तर त्या ठिकाणी 25 ते 50% सोयाबीनची विक्री करायची आहे आणि शिल्लक राहिलेलं सोयाबीन आपल्या आर्थिक नियोजनानुसार आर्थिक गरजेनुसार आपण टप्प्याटप्प्यानं तेजीमध्ये विकलं तर आपला होईल या ठिकाणी 100% फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार बरं सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।